पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. आता राजकीय बातम्या पाहूयात. भाजपचे लोक ज्यांना देव मानतात ते प्रश्नांना घाबरतात का, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मोदी केवळ फिरण्यासाठी परदेशात जातात अशी टीका सुद्धा राऊतांनी केली. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये सुटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झालं नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. राज्यातल्या महामंडळांचं वाटप महिन्याभरात होणार असल्याची माहिती आहे. भाजपला 48%, शिवसेनेला 29% तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यादीवर शिक्कामोर्तब होणार. नदीजोड प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोकण गोदावरीसह 4 महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेतला. कामांची गती वाढवून प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवा असे निर्देश देण्यात आले. फार्मर आयडी मधल्या तांत्रिक विसंगती दूर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिबिराचं आयोजन करा अशा सूचना देखील भरणे यांनी दिल्या. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात.